मॅटरच्या 3 स्टेट्सपैकी एक आहे सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेटमध्ये मॅटर फ्लो करत नाही, जसं लिक्विड आणि गॅसच्या केसमध्ये करतं. या चॅप्टरमध्ये आपण सॉलिड्सबद्दल शिकणार आहोत. सॉलिड्स आर मेड ऑफ ॲटम्स, आयन्स और मॉलिक्युल्स, ज्यांना आपण पार्टिकल्स म्हणणार आहोत. ॲटम्सपासूनच आयन्स आणि मॉलिक्युल्स बनतात. जेव्हा ॲटम त्यांच्याकडचा एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन कुणाला दुसऱ्या ॲटमला देतात तेव्हा बनतो पॉझिटिव्ह आयन, आणि एखादा ॲटम जेव्हा दुसऱ्या ॲटमकडून एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन घेतो त्याच्यापासून बनतात निगेटिव्ह आयन्स. कॅटायन्स आणि ॲनायन्स हे ॲटम्सपासून अशा प्रकारे बनतात. आणि मॉलिक्युल्स हे जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त ॲटम्स एकत्र येतात तेव्हा मॉलिक्युल्स बनतात. आता या चॅप्टरमध्ये आपण या ॲटम्स, आयन्स किंवा मॉलिक्युल्सना इन जनरल पार्टिकल म्हणणार आहोत. पहिले सॉलिड्स आहेत अमॉर्फस सॉलिड्स. अमॉर्फस सॉलिड्समध्ये काय होतं की पार्टिकल्सची अरेंजमेंट ही रँडम असते. म्हणजे ए आणि बी या 2 पार्टिकल्सपासून जर अमॉर्फस सॉलिड बनलं असेल तर ए बी पार्टिकल्स कधी हे असे असतील, कधी असे असतील, कधी असे, डिपेंडिंग अपॉन फॉर्मिंग कंडिशन्स. जेव्हा हे फॉर्म झालं सॉलिड त्यावेळीच्या कंडिशन्सवर त्यांची अरेंजमेंट डिपेंड करेल. आता त्यामुळे काय होतं की दे मेल्ट ग्रॅज्युअली. मेल्टिंग म्हणजे काय, सॉलिड टू लिक्विड कन्व्हर्जन, आणि ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू. ओके. जेव्हा आपण हीट सप्लाय करतो एखाद्या सॉलिडला तेव्हा ते मेल्ट व्हायला लागतं. का? कारण त्याच्यातले जे कन्स्टिट्युएंट ॲटम्स किंवा पार्टिकल्स असतात ते मूव्ह करायला लागतात त्यांच्या सॉलिड्समधल्या जागेपासून. दीज आर कॉल्ड व्हायब्रेशन्स, आणि त्या व्हायब्रेशन्समुळे त्यांच्यातलं अंतर वाढतं आणि इट मेक्स सॉलिड मेल्ट इन टू अ लिक्विड. तर आता मेल्ट ग्रॅज्युअलीचा अर्थ काय की ते हळूहळू मेल्ट होतं. समजा आपण कॉमन एक्झाम्पल म्हणून पाणी जर बघितलं तर पाणी जेव्हा बर्फ असतं तेव्हा ते 0 किंवा 0पेक्षा कमी डिग्री सेल्शियसला त्याचं टेम्परेचर असतं, आणि जेव्हा 0पेक्षा टेम्परेचर वाढवतो तेव्हा ते मेल्ट होतं. सो 0 हा त्याचा मेल्टिंग पॉईंट झाला. तसंच जर एखादं अमॉर्फस सॉलिड असेल तर त्याच्या रँडम अरेंजमेंटमुळं काय होतं, त्याचा जर 50 डिग्री सेल्शियस मेल्टिंग पॉईंट असेल तर कधी तो समजा 40 डिग्रीला मेल्ट होतो, कधी 55 डिग्रीला मेल्ट होतो, कधी 60 डिग्रीला मेल्ट होतो. तर त्या म्हणजे पूर्ण सॉलिड जर इतका असेल तर त्या पूर्ण सॉलिडच्या त्या भागातल्या अरेंजमेंट्सवरती डिपेंड करेल की तो कसा मेल्ट होतो आहे. बट इट मेल्ट्स ग्रॅज्युअली. आता रँडम अरेंजमेंट्समुळेच आणखीन एक प्रॉपर्टी तयार होते की त्याच्या बहुतेक प्रॉपर्टीज ज्या असतात त्या आयसोट्रॉपिक असतात. आयसो म्हणजे सेम, ट्रॉपिक म्हणजे टर्न की म्हणजे साईड किंवा डिरेक्शन असं सुद्धा आपण त्याला समजू शकतो. आता आयसोट्रॉपिक म्हणजे सेम इन एव्हरी डायरेक्शन. हे कसं समजायचं, आपल्याला स्क्वेअर आणि इक्विलॅटरल ट्रायंगल हे 2 माहिती आहेत. स्क्वेअरमध्ये काय आहे की सिमेट्री असते बघा, कुठल्याही डायरेक्शननी बघितलं तर त्याच्यामध्ये अँगल्स आणि साईड्स ह्या सिमिलर दिसतात. इक्विलॅटरल ट्रायंगलमध्येही तसं होतं. पण जर राईट अँगल ट्रायंगल बघितला, राईट अँगल ट्रायंगलमध्ये काय, एकच अँगल 90 डिग्री असतो, दुसरे 2 वेगळे असू शकतात. त्या केसमध्ये तो ट्रायंगल इथून दिसताना वेगळा दिसतो, इथून दिसताना वेगळा दिसतो आणि इकडून वेगळा दिसतो. तर आयसोट्रॉपिक प्रॉपर्टीज ह्याचा अर्थ काय ते आता आपण बघूया. समजा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही एक प्रॉपर्टी घेतली आहे अमॉर्फस सॉलिडची. जेव्हा आपण म्हणतो की सॉलिड, अमॉर्फस सॉलिड आयसोट्रॉपिक प्रॉपर्टीज दाखवतं तर त्याचा अर्थ काय, लाईटचा रे इकडून पास केला काय किंवा इकडून पास केला काय तो सेम अँगलला रिफ्रॅक्ट होतो. समजा आपण म्हटलं की तो अँगल आहे 30 डिग्रीज, तर जर हा रे ऑफ लाईट 30 डिग्रीजला रिफ्रॅक्ट झाला तर हाही रे ऑफ लाईट 30 डिग्रीजलाच रिफ्रॅक्ट होईल. दॅट इज वाय अमॉर्फस सॉलिड्स आर सपोज टू हॅव आयसोट्रॉपिक प्रॉपर्टीज. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या आयसोट्रॉपीसारखंच कंडक्टिव्हिटीची सुद्धा आयसोट्रॉपी असते. क्रिस्टलाइन सॉलिड्स अमॉर्फस सॉलिड्सपेक्षा थोडे वेगळे असतील. अमॉर्फस सॉलिड्समध्ये रँडम अरेंजमेंट होती, क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये रेग्युलर पिरियॉडिक अरेंजमेंट असेल पार्टिकल्सची. समजा पार्टिकल ए पासून एक सॉलिड बनलं आहे तर त्याची अरेंजमेंट ही अशी, ठराविक अंतरावर ठराविक अँगल्सवरती ते पार्टिकल्स दिसतील, अँड दिस फॉर्म्स अ क्रिस्टलाइन सॉलिड. आता अरेंजमेंट फिक्स्ड आणि रेग्युलर असल्यामुळे काय होतं की त्यांचा मेल्टिंग पॉईंट हा शार्प असतो. शार्प म्हणजे एक फिक्स्ड मेल्टिंग पॉईंट असेल. जसा बर्फ 0 डिग्रीजला मेल्ट होतो, 0 किंवा 0पेक्षा जास्त टेम्परेचर झाल्यावर तो मेल्ट होतो, त्यामुळे 0 हा त्याचा शार्प मेल्टिंग पॉईंट झाला.
युनिफॉर्म हीट ॲट अ गिवन टेम्परेचर हॅज युनिफॉर्म इफेक्ट ऑन एंटायर सॉलिड. म्हणजे समजा सॉलिड एवढ्या साईजचा आहे तर या सिस्टमला जर त्याच्या मेल्टिंग पॉईंटचं जे टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरला आणलं, समजा 20 डिग्री सेल्सिअस असेल, तर 20 डिग्रीला काय होईल, सगळे पार्टिकल्स हे त्यांच्या रेग्युलर अरेंजमेंटपासून ब्रेक होतील आणि ते फ्लो करायला लागतील किंवा सॉलिड लिक्विडमध्ये कन्वर्ट होईल. तर तो इफेक्ट पूर्ण सॉलिडवर असेल. असं नाही होणार की काही ठराविक पार्ट्स, इथलेच पार्ट्स मेल्ट होतील आणि मग इकडचं सॉलिड, असं नाही होणार. पूर्ण युनिफॉर्म हीटचा इफेक्ट हा युनिफॉर्म सबस्टन्सवर असेल, पूर्ण सबस्टन्सवर. ह्याच्या प्रॉपर्टीज मात्र ॲनआयसोट्रॉपिक असतील. आयसोट्रॉपिकच्या ऑपोजिट. दे चेंज विथ रिस्पेक्ट टू डायरेक्शन. परत एकदा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचीच प्रॉपर्टी बघूया. समजा ही डायरेक्शन पकडली, म्हणजे सॉलिडची लेंथवरून जर आपण बघितलं, ही लेंथ आणि ही ब्रेड्थ, तर लेंथवरून जर आपण एक लाईटचा रे पास केला तर तो या अँगलला रिफ्रॅक्ट होतो. पण जर ब्रेडथवरून म्हणजे या बाजूनी जर आपण लाईटचा रे पास केला तर तो थोड्या जास्त अँगलला रिफ्रॅक्ट करताना मी या डायग्राममध्ये दाखवलं आहे. त्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स अपॉन द डायरेक्शन. ह्या डायरेक्शननी बघतोय की या डायरेक्शननी बघतोय, दॅट इज ॲनआयसोट्रॉपिक.